म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल तर माणूस मुहूर्त बघतो, शुभ वेळ बघतो. मुहूर्त बघून जागा घेणं, मुहूर्त बघून गाडी घेणं, लग्न करणं किंवा एखाद्या गोष्टीचं दुकानाचं उद्घाटन करणं, अशा गोष्टी आपण नेहमी मुहूर्त बघून करत असतो. पण कधी विचार केलाय का की दरोडा टाकण्यासाठी एखाद्या टोळीनं मुहूर्त काढला तर? विश्वास बसत नाही ना. पण हे खरं आहे. 2 वर्षापूर्वी आपल्या बारामतीत 4 जणांनी दरोडा टाकला होता, पण तो सुद्धा मुहूर्त काढून. आता मुहूर्त काढून दरोडा टाकलाय म्हटल्यावरती चोरी पण साधीसुधी नसणार. हो, तो दरोडा होता 1,07,00,000 रुपयांचा. मग मंडळी, शुभ कार्यासाठी बघितला जाणारा मुहूर्त या टोळीनं दरोड्यासाठी कसा वापरला, नेमका प्लॅन कसा तयार केला आणि दरोडा टाकून 1 कोटी रुपये लंपास करण्याचा हा डाव कसा समोर आला तेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. तर गोष्ट आहे एप्रिल 2023 मधली, बारामतीमधलं देवकाते नगर. आता बारामती म्हटलं की सगळी माणसं लॉर्डच. असंच एक कुटुंब बारामतीमधल्या देवकाते नगरमध्ये राहतं. सागर गोफणे, त्यांची पत्नी तृप्ती गोफणे आणि त्यांची 2 मुलं. सागर गोफणे यांचा जमिनीची खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय. आता त्यामुळं सागर गोफण्यांकडं साहजिकच पैशाची उलाढाल मोठी असणार. सागर गोफण्यांकडं भरपूर पैसा असल्याची माहिती सचिन जगदने या MIDC मध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला मिळाली. लगेचच त्यानं ही बातमी आपल्या साथीदारांना सांगितली. सचिन जगदने, रायबा चव्हाण, रवींद्र भोसले, पप्पू जाधव आणि नितीन मोरे सगळ्यांनी एकत्र येत या दरोड्याचा प्लॅन आखला. घराची रेकी केली. पण या साऱ्यात त्यांनी एक गोष्ट केली, ती म्हणजे ज्योतिषाकडे जाऊन चक्क मुहूर्त बघितला. आता चोरी कधी केली पाहिजे यासाठी त्यांनी रामचंद्र वामन चव्हाण या ज्योतिषाकडे धाव घेतली. या ज्योतिषाला सुद्धा त्यांनी दरोड्याचा सगळा प्लॅन सांगितला आणि मग या कटात या ज्योतिषाला सुद्धा सामील करून घेतलं. आता ज्योतिषाकडून त्यांनी चोरीचा मुहूर्त काढला. मुहूर्त होता 24 एप्रिल 2023. योगायोगानं ही घटना घडली त्याच्या 3 दिवस आधी, म्हणजे 21 तारखेपासून सागर गोफणे तिरुपती बालाजीला देवदर्शनासाठी गेले होते. घरी होत्या त्यांच्या पत्नी आणि त्यांची 2 लहान मुलं. 24 एप्रिल 2023 रोजी रात्रीच्या सुमारे 8 वाजता हे सगळे दरोडेखोर सागर गोफणे यांच्या घराच्या कंपाऊंडवरनं उड्या मारून आतमध्ये गेले. घरात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना तृप्ती गोफणे यांनी विरोध केला. तेव्हा त्यांनी तृप्ती गोफणेंना मारहाण केली. शिवाय त्यांचे हातपाय बांधून ठेवले, त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा टाकला आणि घरात शोधाशोध करायला सुरुवात केली. आणि सचिन जगदनेला मिळालेल्या माहितीनुसार घरात त्यावेळी 95,30,000 रुपये रोख रक्कम, शिवाय 20 तोळे वजनाचं 11,59,000 रुपयांचे सोन्याचे दागिने होते. चोरट्यांनी ही रक्कम, हे दागिने आणि सोबत 35,000 रुपयांचे 3 मोबाईल, असा एकूण साधारणपणे 1,07,24,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. बारामतीसारख्या हाय शहरामध्ये भर वस्तीच्या ठिकाणी ही घटना घडली आणि त्यामुळे सगळीकडे दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेनंतर सागर गोफणे यांनी लगेचच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ॲक्शन मोडवरती येत या घटनेचा तपास सुरू केला. म्हणजे या परिसरामधले सगळे CCTV कॅमेरेचे फुटेजेस तपासण्यात आले. गुन्हेगारांनी आपण सापडले जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. एकही पुरावा, एकही क्लू त्यांनी पाठीमागं सोडला नव्हता. पण पोलिसांनी या CCTV फुटेजेसच्या आधारे या दरोडेखोरांची कपडे, त्यांचा पेहराव, त्यांचं वर्णन अशा बारकाईंवरती लक्ष दिलं आणि मग त्यातून पुढे आले 5 संशयित. या 5 संशयितांवरती पोलिसांनी कडी नजर ठेवली. नजर ठेवून पोलिसांनी प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आणि पोलिसी इंगा दाखवल्यानंतर यांनी आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पण मंडळी, या सगळ्या तपासादरम्यान पोलिसांच्या समोर एक मोठी आणि धक्कादायक बातमी आली होती. आणि ती बातमी म्हणजे या दरोडेखोरांनी दरोडा टाकण्यासाठी चक्क ज्योतिषाकडून मुहूर्त काढून घेतला होता. आरोपींनी चोरी करण्याच्या अगोदर फलटणच्या रामचंद्र चव्हाण या ज्योतिषाचा सल्ला घेतला होता आणि त्यामुळंच पोलिसांनी या कटात रामचंद्र चव्हाण या ज्योतिषाचा सुद्धा सह आरोपी म्हणून उल्लेख केला आणि त्याला सुद्धा अटक करण्यात आली. आरोपींकडून पोलिसांना एकूण 76,32,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला. यामध्ये 60,97,000ची रक्कम आणि 15,35,000चे दागिन्याचा समावेश होता. आता बाकीची रक्कम कुठे गेली, तर या दरोडेखोरांनी कुठं टाकली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे, मुहूर्त काढून केलेली चोरी ती यशस्वी ठरली. म्हणून या मुहूर्त काढून घेतलेल्या चोरीचा काही भाग या चोरट्यांनी शिर्डी आणि तिरुपती बालाजी इथं जाऊन देवाला अर्पण केला. 4 महिन्यानंतर शेवटी चोरी ती चोरीच ठरली. पण या चोरट्यांनी चोरीसाठी चक्क मुहूर्त काढला, ही गोष्ट मात्र सगळ्यांसाठी आश्चर्याची होती. म्हणजे आपण आपलं भविष्य बघण्यासाठी, भवितव्य तपासण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळावी म्हणून ज्योतिषांकडे जातो. आपल्याला एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी, एखादी नवीन खरेदी करण्यासाठी, लग्न करण्यासाठी आपण मुहूर्त बघतो.
इथं मात्र चोरट्यांनी आपला चोरीचा डाव यशस्वी व्हावा म्हणून मुहूर्त बघितला होता आणि ज्यांच्याकडे लोक श्रद्धेनं जातात त्या ज्योतिषांनी सुद्धा यात साथ दिली, पण तरी सुद्धा हे या साऱ्यातून सुटू शकले नाहीत. थोडक्यात काय तर तुम्ही एखादं वाईट काम करत असाल, मग ते मुहूर्त बघून का असेना वाईट कर्माचं फळ तुम्हाला त्याच पद्धतीनं मिळणार. बाकी म्हणजे या सगळ्या मुहूर्त बघून केलेल्या चोरी प्रकरणात तुम्हाला काय वाटतं? मुहूर्त बघून केलेली ही चोरी तुम्हाला माहिती होती का? आणि एकूण या प्रकरणाबद्दलची तुमची काय मत आहेत ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आपला आजचा व्हिडिओ, आजचा कॉन्टेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज, नवनवीन किस्से पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.